नमस्कार, मी धनश्री। माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पास्ता। आपण ह्यासाठी पेन्ने पास्ता घेतलेला आहे। आपण पाणी उकळायला ठेवलेलं आहे। यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहे। आपण यामध्ये अर्धा चमचा तेल पण घालणार आहे, म्हणजे ते सगळं चिकटणार नाही एकमेकांना। पाणी उकळल्यानंतर त्यात आपल्याला तो पास्ता टाकायचा आहे। आपलं पाणी आता उकळलेलं आहे। आपण त्यात हा पास्ता उकळण्यासाठी टाकणार आहोत। हा 8 ते 10 मिनिटं उकळून घ्यायचा। खूप जास्त वेळ नाही उकळायचा। आपला पास्ता उकळतोय तोपर्यंत आपण कांदा, टोमॅटो, लाल, पिवळी आणि हिरवी शिमला मिरची चिरून घेणार आहे। फार बारीक नाही चिरायचा। आपला पास्ता आता शिजलेला आहे। आपण त्यातलं पाणी काढून घेणार आहोत। आपण त्याच्यावर थोडंसं गार पाणी पण घालणार आहे, म्हणजे ते जास्त शिजणार नाही। आपण आता त्याच्यावर थोडंसं अर्धा चमचा तेल पण घालणार आहे। तेल घातल्यामुळे हे सुट्ट सुट्ट होतं, एकमेकांना चिकटून बसणार नाही। आपल्या ह्यामध्ये पांढरी लाईन दिसत नाही, म्हणजे हा पूर्णपणे शिजलेला आहे। कांदा चिरून झालेला आहे। आपण आता टोमॅटो चिरणार आहे। आपण लसूण आता बारीक बारीक चिरून घेणार आहे। आपला लसूण चिरून झालेला आहे। आपण आता 2-3 हिरव्या मिरच्या पण बारीक चिरून घेणार आहे। आपली कढई गरम झालेली, आपण त्यात 2 चमचे तेल घालून घेतोय। तेल गरम झालेलं आहे। आपण त्यात बारीक चिरलेला लसूण घालणार आहे। लसूण थोडासा लाल रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। आपण 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या घातल्या। हिरव्या मिरच्या पण छान तळल्या गेलेल्या आहेत। आपण त्यात आता कांदा घालणार आहे। कांदा जास्त बारीक नाही करायचा, मोठा मोठा चिरून घ्यायचा। सगळ्या भाज्या पण अशा मोठ्या मोठ्या चिरून घ्यायच्या। आपला कांदा आता मस्तपैकी परतून झालेला आहे। आपण त्यात 2 टोमॅटो घातलेले आहेत। आपण आता ह्यामध्ये 3 शिमला मिरची पण घालणार आहोत। या भाज्या आपल्याला जास्त नाही शिजवून घ्यायच्या, थोडीशी वाफ आणायची। आपण स्वीटकॉर्न टाकत आहे। आपण याच्यावर 5 ते 7 मिनिटांसाठी झाकण ठेवून घेणार आहे। हे भाज्या थोड्याशा मऊ होतील, त्या जास्त शिजवायच्या नाहीये। आपण यामध्ये 1 चमचा मेयोनीज टाकतोय।
आपण ह्यामध्ये छोटा अर्धा चमचा मिरपूड टाकणार आहे, अर्धा चमचा ऑरेगॅनो टाकतोय आपण, अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकणार आहे आपण. तुम्हाला पाहिजे तसं ह्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ घालणार आहे, 1 चमचा शेजवान सॉस घालणार आहे आपण. आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहे. आता आपण ह्यामध्ये उकडलेला पास्ता टाकत आहे. आणि पुन्हा एकदा सगळं हलवून घेतो आपण. आपण 5 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहे. आपण आपल्या आवडीप्रमाणे ह्याच्यावर चीज घालत आहे. आपला पास्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे. आपण ह्याच्यावर ऑरेगॅनो पण घातलेला आहे, चिली फ्लेक्स पण घातला आहे आपण. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घालू शकता. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्स मध्ये सांगा. आणि तुम्ही कसं बनवता तेही मला सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.